तो राजा आहे गुरुजी, राजा आहे. पण प्रजेचं पालन न करता डोंगरात जाऊन भजन करू लागला. महर्षी अगस्त्य आले आणि सांगितलं, राजा आहेस तू, मूर्ख आहेस. अरे तू प्रजेचं पालन कर, काय टाळं वाजवायला सोंबळ्या. हा, रस्त्याचं कर, लाईटचं दे, एखादा बोर पाड, एखादी विहीर पाड, गावाला पाणी दे. हा, इकडं काहीच करीन, दिंडीत टाळ वाजवायला यम हानीन तुला. तुला भजन करण्यासाठी राजा नाही केलं, तुला जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी राजा केले. आणि म्हणून एवढं सांगूनही ऐकत नाही, तर साधूच्या शापानं तो राजा हत्तीच्या जन्माला जातोय. हत्तीच्या जन्माला. महाराज, आपलं काम नाही बंद करायचं. तुम्हाला ज्या कामाकरता देवानं पाठवले ते काम करा. डॉक्टर जर असेल गुरुजी, तर रात्री बेरात्री 2 वाजता एखादं पेशंट जर त्यानं तपासलं आणि त्याला व्याधीतून मुक्त केलं, तर 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हॉस्पिटल बंद करून भजन करायला आहे. तुला डॉक्टर नसतं केलं देवानं रे. हा, काय येडपीट आहे का तू? तुला डॉक्टर केले ना देवानं. घरच्या लोकांनी शिकवलंय, एक गाडीभर पुस्तकं वाचलीस तू. या व्याधीग्रस्त लोकांची चर्या करून त्यांना व्याधीतून मुक्त करणं हा तुझा परमार्थ आहे. हा परमार्थ आहे. बाईनं नवऱ्याला वेळेला जेवायला द्यायचं, हे तिचं भजन आहे. नवऱ्याला उपाशीच पाठीलं, महादेवाला पाणी घालायली वाटोळ कुठली. हे गेलं उपाशीच आपलं. कोण्या गाड्यावर वडापाव वाव 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 पिसाळलेल्यासारखंच खाऊ लागलं, भाकरच नाही. ही बसली मंजुळा वाहत महादेवाला, पांडुरंगाला, आणि महादेवाला बेल वाहत. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. आपलं जे काम आहे का ते काम करायचं. उद्योगाकरता एक महात्मा देहूमध्ये पोचले. उद्योग होता तेल इकायचा. तेल स्नेह म्हणायचे जुन्या भाषेमध्ये, स्नेह. तेल विकण्यासाठी पोचले. परमहाराज तेल विकायला गेल्याच्या नंतर देहूत मुक्काम पडला. एका माथारीकडे ते थांबायचे. आणि ज्या माथारीकडे मुक्काम पडले 2 डब्बे असायची याला बांधलेली लाकडाला. एक डब्बा इकला, एक सकाळी इकायचा आहे म्हणून मुक्काम केला. आणि माथारीच्या दारात वसरीत तुळशी वृंदावनापाशी वळकटी टाकली. तेवढ्या अवकाशात सुंदरसा चिपळीचा आवाज आला आणि विचारलं, माय कोण भजन करते? बोलोबा आंबिलेंचे सुपुत्र आहेत. बोलोबा आंबिलेंचे सुपुत्र आहेत, तुकोबा म्हणतात त्यांना. आणि ही तेल विकणारी व्यापारी मंदिरात पोचले. आणि तुकोबारायांचा तो आवाज ऐकला. आणि ते भजन ऐकत असताना समोर बसली होती. सरकत भिंतीकडे पाठ दिली, तर भिंतीला चिटकल्याच्या नंतर पाठ ओली झाली. तुकोबारायचं भजन ऐकल्याच्या नंतर भिंती पाजरत होत्या. काय आवाज असेल, काय अर्थदृष्टी असेल तो अभंग म्हणत असताना. गुरुजी, संप्रदायात जरी आपल्याला लोक स्वीकारत असतील तरी पण आपल्या बापाची जहागिरी आपण दाखवायची नाही. मूर्खपणा आहे तो, मूर्खपणा आहे तो. विकासराजे एखाद्याला काही आवडत असेल पण ते नाही वाजवायचं. कारण हे भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वाद्य, ही काही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये अर्थदृष्टी ठेवून जर अभंगाला स्वर लावला तर ते विश्वाच्या मालकाची तार तुटते, इतकं मात्र आहे. निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळाते. एखाद्या वेळेस प्रसंग असा दुःखाचा कीर्तनकार सांगत असेल आणि ढिकचॅक जर चाल लावली असेल, आज नशीब चांगलं आहे गिरगावकराचं, आज शुद्ध गायीचे वासरे आहेत. विठाला 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 विठाला. भिंती पाजरायच्या, भिंती. आणि ती तेलाचे व्यापारी त्या दिवसपासून तुकोबारायच्या चरणावर लीन झाले. त्यांचं नाव आहे संताजी महाराज जगनाडे. लीन झाले. तिथून पुढे निर्णय केला, तेल विकण्यासाठी देहूला आल्याच्या नंतर एक भोपळाभर तेल मंदिरात अडकवायचं. डब्बे नव्हते हो, डब्बे नव्हते. मला चांगलं कळतंय,
ही फवाऱ्याची औषधं होती का गुरुजी? रोगरचे याचे त्याचे ते औषधं होती का? याची डब्बे देत नव्हते कोणाला, या खताच्या गोण्या देत नव्हते. त्याची दप्तर होती आम्हाला, त्याची दप्तर होती शाळेत जायला, खताच्या गोण्याचं दप्तर. काय परिस्थिती बिकट असेल तो काळ. एक भोपळा भर तेल मंदिरात अडकवायचं. तुकोबारायांची परिस्थिती प्रापंचिक बिकट झाल्याच्या नंतर तिथून पुढे मंदिरातला दिवा जर कोणी चालू ठेवला असेल तर संताजी महाराज जगनाडेंना चालू ठेवला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. कधी कधी तुकोबारायच्या घरी जाणं झालं, तुकोबाराय नसतानी आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं. तेलाचा डब्बा पाहिल्याच्या नंतर तुकोबारायच्या कुटुंबातली चिमुरडी अशी बाजूला बसायची. आणि संताजी महाराजांनी विचारायचं, आईसाहेब अग्नीला आमंत्रित केलं नाही वाटतंय, चूल पेटवली नाही. दादा आज काही नाहीये. तिथून पुढे निर्णय केला, आपल्या तेलाच्या उकाड्यात आलेली जेवारी शेर आदली देहूला तुकोबारायच्या घरी सुप्रत करायची. आणि दर आठवड्याला एक भोपळा तेल तुकोबारायच्या घरी खुंटीला अडकवायचं आणि एक भोपळा तेल मंदिरात अडकवायचं. काय पावित्र्यता, काय उदारत्व, दातृत्व किती मोठं असेल कल्पना करा. आणि एवढी त्या भक्तीचं वजन करण्यासाठी, त्या भक्तीचं टोक मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडं नव्हतं. इतकी खट्ट भक्ती झाली, इतकं प्रेम, इतका भाव, इतकी श्रद्धा. आणि तेलाच्या निमित्तानं तुकोबारायची जिथे कीर्तन असतील त्याच गावात तेल विकायला जायचं. उद्योग सांभाळून परमार्थ. कालांतराने एके दिवशी सहज बोलून गेले, गुरुवर्य माझी इच्छा आहे मी तुमच्या अगोदर जावं, मी तुमच्या अगोदर जावं. तुकोबारायानं सांगितलं, संताजी असं नसतं. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकांनी मी दोघांनी मिळून आपल्याला आयुष्य मोजून दिले. आणि हे मोजून दिलेलं आयुष्य कोणाला असं खालीवरी करता येत नाही. तुम्हाला वाटतंय माझ्या आधी तुम्ही जावं, पण कधी कधी तुम्हाला माहित आहे का, असा तुमचा भाव आहे. बऱ्याच आईला वाटते मी लेकराच्या नंतर जावं, बऱ्याच बापांना वाटते मी लेकराच्या अगोदर जावं. चुकून शब्द गेला. बऱ्याच आईंना वाटते मी लेकराच्या अगोदर जावं, पण कधी कधी प्रारब्धात असं पडतंय आई बापाच्या आधीत लेकरू जाते. पैठणचे मालक तर याच्या पलीकडे सांगतात, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, 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 त्याची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले ते त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्म झाल्या झाल्याबरोबर आईची न बालकाची ताटातूट. कधी आई जाते, कधी बालक जाते, नाही हातात आपल्या. संताजी आपण अपेक्षा केली, इच्छा केली, पण ती किती पुरवायची त्याच्या हातात आहे.
पुरविली आळी जे जे केली ते ते काळे माय तरी आयसी सांगा कृपाळू वा पांडुरंगा. तुम्ही जी इच्छा करता ती पूर्ण करायची का न करायची ती विटेवरची माय ठरविल. गुरुवरे मला असं वाटतंय माझ्यावरती मुठभर माती टाकण्यासाठी तुम्ही हजर असावं. दफनविधी होता त्यांच्याकडं, पण तसं नाही झालं. देहूतल्या मालकांना विटेवरचे मालक अगोदर घ्यायला आले आणि देहूतल्या मालकांचं वैकुंठ गमन झालं. आणि कालांतराने सद्गुरु समर्थ वारकरी संप्रदायातले गोडसे आधारीव समर्थ सद्गुरु संत संताजी महाराजांनी इहलोकातली यात्रा सोडली. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी त्या परिसरातली निष्ठावंत वारकरी विकासराजे पक्षासारखी धाव घालत आली. कारण तुकोबारायावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती पक्षासारखी माणसं धावली. आपोआपला टाळ संताजी महाराजांच्या पार्थिवाच्या बाजूला भजन चालू आहे, भजन चालू आहे. कधी कधी पैशावाली माणसं वारकरी संप्रदायातल्या लोकांना बळी पाडतात. ज्याचं पार्थिव खांद्यावर घेतल्याच्या नंतर गुरुजी विशिष्ट प्रकारच्या पाण्याचा ज्याच्या प्रेतातून वास येतोय त्याच्या अंत्यविधीला संस्थेची लेकरं किंवा वारकरी शिक्षण घेत असणारी चिमुरटली बालकं त्याच्या पुढं टाळ वाजवणं मला तरी वाटत नाही हा परमार्थातला पुरुषार्थ असेल. त्याच्याकडे जमलेल्या पैशाचा जोर आहे गुरुजी, तो पैशाचा जोर आहे त्याच्याकडचा. संध्याकाळचा ठिकाणा नसेल पण गळ्यात तुळशीची माळ असावा. त्याच्यासाठी आपण सुद्धा भजन करावा. विटेवरचा मालक आपल्यावर प्रसन्न होईल. गळ्यात तुळशीची माळ एखाद्या माऊलीच्या असावा. तिने इहलोकातली यात्रा सोडावा. तिला पेटवण्यापुरते घरात पैसे नसावा. आपण चंदा करून सरपण आणावा आणि आपण टाळ विना वाजवीत तिचा अंत्यविधी करावा. पंढरपुरातला मालक आपली पाठ थापतील. आयुष्यभर ज्यानं रंगारंगाचं पाणी प्यावं त्याच्या प्रेतापुढं आम्ही तानू तानू पुण्यतिथीला करू शकतो. फोकलंय ना ते, फोकलंय ते. माणूस पेटीला ना दोषच नाही. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा, उजळला दीप गुरु कृपा. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. एकदा पेटवलं ना विषय संपला. माणूस पेटिल्यावर किती पवित्र होतो माहितीये का? गंगेत टाकायच्या योग्यतेचा, गंगेत टाकायच्या योग्यतेचा. गंगा पापम शचितापम कल्पतरुस दैन्यस्तदा. गंगा पापम, पाप शमन करण्याची ताकद गंगेत असते. ओंकार राजे. पण प्रेत जाळल्याच्या नंतर ती राग गंगेत टाकायच्या योग्यतेची होती. काय पुरुषार्थ! अग्नीचा पुरुषार्थ आहे. भडाग्नी नावाच्या अग्नीचा पुरुषार्थ आहे. कारण माणूस मेल्या जे अग्नी देत असतात त्याला स्थापित करत असतात त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी देवोनी भडाग्नी देवोनी. येती परतोनी माघारे, येती परतोनी माघारी, येती परतोनी माघारी. मशानी